Brought to you by V-Guard. नमस्कार, मी सागर जोशी. TV9च्या देश महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील ईव्हीएम फोन आणि आरोप प्रत्यारोपासंदर्भात. भरत शहा यांनी रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली आहे. मतमोजणी केंद्रावर पंडिलकरांनी मोबाईल वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. वायकरांच्या नातेवाईकांना ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला असा जबाब तक्रारदारांनी वनराई पोलिसांकडे नोंदवला. तर पंडिलकरांकडे सापडलेला फोन हा कार्यालयातीलच एका गुरव या नावाच्या व्यक्तीचा असून एनकोर ॲपवर डेटा अपडेट करण्यासाठी मोबाईल दिल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी आता दिली आहे. तर डेटा अपडेटसाठी मोबाईलवर OTP येतो, मात्र OTP आणि ईव्हीएमचा संबंध नसल्याचं देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. फोन आणि ईव्हीएमचा नेमका वाद का आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. 4 जूनला आधी ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर हे एकमतानं विजयी घोषित झाले. शिंदे गटाच्या वायकरांनी आक्षेप घेत पोस्टल मतं फेरमोजणीची मागणी केली. फेरमोजणीमध्ये शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांचा 48 मतांनी विजय झाला. या दरम्यान मतमोजणी केंद्रावर वायकरांच्या नातेवाईकांनी फोन वापरल्याचा आरोप झाला. तक्रारीनंतर वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकरांवर गुन्हा दाखल झाला. आज काही वर्तमानपत्रांच्या बातम्यांनी प्रकरणाला नवीन वळण दिलंय. आरोपांनुसार नातलगांनी वापरलेला फोन ईव्हीएमशी कनेक्ट होता. ईव्हीएम कनेक्शनच्या आरोपांना रवींद्र वायकरांनी मात्र फेटाळलंय. एनकोर ही एक सिस्टीम आहे जिथं डेटा आपण अपडेट करतो, म्हणजे वेबसाईटवर अपडेट करतो. त्याचा EVMशी काही संबंध नाही आहे. इट्स अ डेटा कंपायलेशन सिस्टीम ऑफ EC आहे. त्याचे OTP वगैरे येण्यासाठी काही लोकांना आणि संदर्भ लोकांना आपण मोबाईल अलाव केलेले होते. त्यातलाच ऑफिसमधलाच माणूस होता तो गुरु, आणि आम्ही त्याच्यावरही FIR केलेला आहे आणि त्याला डिस्मिसही केलेला आहे. मला वाटतं इन्व्हेस्टिगेशनचं मॅटर आहे आणि आम्ही ऑलरेडी FIR केलेला आहे. नहीं हो सकता. एलन मस्क ने बोला है कि ईवीएम हैक हो सकता है. राहुल गांधी कह रहे हैं कि ब्लैक बॉक्स है. इस पर एक थोड़ा सा एक्सप्लेनेशन. EVM हैक नहीं हो सकता. EVM स्टैंड अलोन डिवाइस है. EVM कम्युनिकेबल भी नहीं है. EVM को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है. जो एकदा गद्दार होतो तो कायमच गद्दारी करतो असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तर निवडणूक आयोग CCTV देत नाही, यामागे आयोगाचा देखील हात आहे असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. तर पराभव जिवारी लागल्यानंच ठाकरे गटाकडून रडीचा डाव सुरू असल्याचं म्हणत वायकर यांनी जोरदार पलटवार केला. तर विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत. बघा, आपण पहा, आज इंडिया आघाडी 237 वर आहे, भाजप 240 वर आहे. येत्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल ह्याची पूर्णपणे जे खोटं, जे काही दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहेत त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील. आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे गिरे तो भी टांग ऊपर अशातला हा भाग आहे. अरे, तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही, तेव्हा EVM वर संशय घेतला नाही. फक्त रवींद्र वायकर यांच्या EVM वर संशय घेता, म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय. हे खोटं बोला पण रेटून बोला, हे जास्त काळ चालणार नाही. उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने CCTV फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे. म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं, कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते, आज तर पेपरमध्ये पण आलं की त्यांच्या फोनवर ॲप होतं EVM उघडण्याचं. ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली, जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली, तर मला वाटतं या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल. आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता, हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार, आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय. तिथे हजारो पोलीस
20 कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे 20च्या 20 कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो. हे कसं काय कळत नाही मला. हे काय चाललंय, रेडीचा डाव चाललेला आहे. त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने हे सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे. त्यामुळे रेडीच्या डावला मी काय महत्त्व देत नाही आहे. त्यांना जे काय करायचं द्या. दूध का दूध. इलेक्शन कमिशनरने ज्या पद्धतीने जे इलेक्शन घेतलेलं आहे ते योग्य तऱ्हेने घेतलेलं आहे. कोणी कोणाचा नातेवाईक आहे म्हणून त्यांनी ते EVM हॅकचं काय हॅक करता येते का EVM मशीन इथून बाहेर. देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. तर एलॉन मस्क यांच्या ट्विटचा दाखला देत राहुल गांधी यांनी ईव्हीएमवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. एलॉन मस्क यांचं ट्विट राहुल गांधी यांनी रिट्विट केलंय. ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं होतं. रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकांना ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरल्याच्या बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी हे ट्विट रिट्विट केलंय. तर दरम्यान यावर एलॉन मस्कनं गाडी बनवण्याचं काम करावं, फुकटचे सल्ले देऊ नयेत असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावलाय. ईव्हीएम मशीनचा वापर बंद करा. ईव्हीएम मशीन बंद केले पाहिजेत कारण मानवी हस्तक्षेपानं किंवा AI द्वारे ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा धोका आहे. एलॉन मस्क यांचं ट्विट रिट्विट. राहुल गांधींकडून प्रश्न उपस्थित. भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही. आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जाते. जेव्हा संस्था जबाबदारी सांभाळत नाहीत तेव्हा लोकशाहीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. अरे अमेरिका जी कधी एकदा EVM वर करायची, जरा लोकांनी संशय व्यक्त केला तर लोकशाहीच्या जिवंतपणाचं लक्षण दाखवण्यासाठी त्यांनी EVM कॅन्सल करून टाकला. आपल्या इथं तर वेळ लागतो. मतदान लवकर झालं पाहिजे, मतमोजणी लवकर झाली पाहिजे. अरे 3-3 महिने तुम्ही इलेक्शन चालवता, 3-3 महिने 4-4 महिने, आणि तुम्हाला इलेक्शनची मतमोजणी 4 तासातच हवी आहे. अरे उद्या 48 तास लागतील. काय देश थांबत नाही ना. आता इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका. फुकटची सल्ला देऊ नका. आता या निवडणुकीनंतर तर आता तोंड बंद झाला ना की EVM काही हॅक होते. या इलेक्शनच्या नतीजात तर एवढाच आहेच. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट AC स्टेबलायझर का चमत्कार. आणि आता बातमी आहे संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात. पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याची माहिती देखील मिळते आहे. लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर फेरबदल होण्याची शक्यता असून काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केले जातील तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठा फॅक्टर देखील दिसण्याचा अंदाज आता सूत्रांनी वर्तवला आहे. तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये चर्चेतील नाव आपण पाहतोय. गणेश नाईक नवी मुंबईतील नेते, कणकवलीमधील नितेश राणे तर माधुरी मिसाळ या 3 वेळा आमदार झालेल्या आहेत. शिवेंद्रराजे भोसले, त्याचबरोबर राणा जगजितसिंह पाटील, संभाजी पाटील निलंगेकर आणि सुरेश धस यांचं देखील नाव चर्चेत आहे. संजय शिरसाट शिंदे गट, त्याचबरोबर आशिष जयस्वाल, भरत गोगावले यांचं देखील नाव शिंदे गटाकडून चर्चेत आहे. तर अजित पवार गटाकडून आपण पाहतोय संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची नावं आता सर्वात पुढे आहेत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर लोकसभेमध्ये भाजपचे अध्यक्ष झाल्यास एनडीएतील घटक पक्ष फोडले जातील असा मोठा दावा खासदार संजय राऊतांनी केला. भाजपवाले नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांचे पक्ष देखील फोडतील असं राऊतांनी म्हटलंय.
तर चंद्राबाबूंनी अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास आम्ही पाठिंबा देणार असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राऊतांना पक्षातून काढावं, नाहीतर तेच पक्ष फोडतील असा पलटवार दरेकर यांनी लगावलाय. भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे, ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट, बरं का, ही भाजपची परंपरा आहे. त्याच्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभं आहे, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं, मोदींचं नाही, तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड, चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील. आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना. चंद्राबाबू नायडूंनी जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी, अध्यक्षपदासाठी, तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ आम्ही. ते मातोश्रीचं खात आहेत, उद्धव ठाकरेंचं खात आहेत, सामनाचा पगार घेत आहेत, सगळ्या सवलती घेत आहेत आणि त्या ठिकाणी पवार साहेबांची चाकरी करतायत. म्हणजे मातोश्रीचं खात आहेत मीठ आणि शिवसेनेची आणि सगळ्यांची मारतायत नीट. हे त्यांच्या स्वतःसाठी लागू आहे. संजय राऊतांना जर उद्धव ठाकरेंनी बाजूला केलं तर शिवसेनेला भविष्य उरलं सुरलं राहील, नाहीतर पूर्णपणे संपुष्टात येईल. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून काही दिवसांचेच पाहुणे असल्याचा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला. भाजपच्या संसदीय बैठकीमध्ये मोदींची नेतेपदी निवड झाली नाही असा दावाही संजय राऊत यांनी केला. तर येत्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये वेगळा खेळ होऊ शकतो. भाजपच्या संसदीय समितीची अजूनही बैठक झालेली नाही, दिल्लीमध्ये एकवाक्यता दिसत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी देखील केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत. बघा, आपण पहा, आज इंडिया आघाडी 237 वर आहे, भाजप 240 वर आहे. येत्या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल ह्याची पूर्णपणे खात्री मला आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की जे भाजपचं राजकारण आहे, मग सगळीकडे वातावरण गढूळ करा, लोकांवर धाडी टाका, धमक्या द्या, जे भ्रष्ट आहेत त्यांना आपल्या पक्षात घ्या, सगळीकडे भांडणं लावा. आता आपण पाहाल की त्यांच्यात पण एक वाक्यता नाहीये आणि तिकडचं देखील मला वाटतं पार्लमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही भाजपची. एनडीएची झाली पण भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डची झाली नाही बैठक. लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं असं खळबळजनक वक्तव्य भाजपचे आमदार टी राजा यांनी भिवंडीमधील एका कार्यक्रमात केलं. तर भारत हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र देखील होणार नाही, कुणाचीही सत्ता आली तरी भारत राष्ट्रच राहणार असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. तर विरोधकांनी देखील आता भाजपवर निशाणा साधलाय. इस बार चुनाव में अगर हम 400 पार कर देते हैं तो हिंदू राष्ट्र घोषित हो जाता. मेरे मित्रों, हिंदू राष्ट्र घोषित हो जाता. 400 पार जर गेलो असतो तर हे हिंदू राष्ट्र झालं असतं असा एक अजब दावा केलाय. कदाचित टी राजाला हे माहीत नसावं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक संविधान दिलंय आणि संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इट्स कॉल इंडिया, भारत राष्ट्र हेच या देशाचं नाव बाबासाहेबांनी दिलंय, जे संविधान संमत आहे. कोणाचीही सत्ता आली तरी हा देश फक्त आणि फक्त भारत राष्ट्र राहणार आहे, तो हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही. 400 सीटा आल्या असत्या तर आम्ही हिंदू राष्ट्रच केलं असतं. याचा अर्थ निघतो की आम्ही संविधानच बदललं असतं, कारण की आपलं संविधान धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे यांच्या मनात काय होतं, 400 सीटानंतर जे आम्ही म्हणत होतो त्याच्यावरती त्यांनी शिक्कामोर्तब करून टाकलं. हिंदू धर्माचं संविधान म्हणजे मनुस्मृती आहे हे अनेक लोकांनी अनेक वर्ष सांगितले. वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकार दरबारी करू, माझं तर असा आरोप आहे या सरकारवर की ज्या गनिमाच्या प्रॉपर्टी आहे, निर्वासितांच्या प्रॉपर्टी आहे, ह्यासुद्धा सरकार स्वार्थी हेतूनं विकायचा सपाटा लावला. या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, आमच्या संभाजीनगरात सुद्धा अशा जमिनी विकलेल्या आहेत. पण 400 पार कशासाठी पाहिजे होतं हे हळूहळू समोर येतंय. म्हणजेच घटना बदलण्यासाठी पाहिजे होतं. सांगलीमध्ये खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी थेट जयंत पाटलांनाच आव्हान दिलंय का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कसबे डिग्रजमध्ये
जेवढं लक्ष नव्हतं त्यापेक्षा आता 10 पटीनं अधिक लक्ष देऊ असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केलंय. तर कसबे डिग्रज जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील गाव आहे. कोणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस आता संपले असं म्हणत विशाल पाटील यांनी देखील मोठं वक्तव्य केलंय. विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे देशमुख बहिणी, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या कसबे डिग्रजवर जेवढं लक्ष आमचं नव्हतं त्याच्या 10 पटीने येणाऱ्या काळात आम्ही लक्षात घेऊ आणि या ठिकाणी राजकीय मदत काँग्रेस पक्षाला देऊ. म्हणून पत्रकारांनी काय लिहायचं ते लिहा. आता आम्हाला कसली परवा नाही. सांगलीचे लोक आमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला एवढंच सांगतो, आता खूप परिवर्तन होता या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावं मिळणार आहे. आमच्याकडनं कुचकं राजकारण होत नाही. आमच्याकडे वर एक खाली एक होत नाही. आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो. आत एक होणार नाही. जे तोंडावर आहे, जे मनात आहे तेच तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे. आता आपण कुणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत. ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर वागला, शिवसेना पक्षाबरोबर, भविष्यात हे 100% होणार नाही. ही होणार नाही ही खात्री दिल्यानंतरच उद्धव साहेबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी माफी त्यांना मिळणार नाही. आदित्य साहेबांनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासाठी एवढ्या सभा आणि रॅली घेतल्या की बऱ्याच ठिकाणी तिथले उमेदवार विजयी झालेले आहेत. एवढे प्रामाणिक कष्ट जर करून शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत जर तुम्ही असं वागत असाल तर हे भविष्यात चालणार नाही. याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल. केंद्रातील मंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या रस्सीखेच सुरू आहे का असा सवाल विचारला जातोय. कारण योग्य वेळी राष्ट्रवादीला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळेल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीला स्थान मिळाल्यास मलाच मंत्रिपद मिळेल असं देखील पटेल यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान सुनेत्रा पवार यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी चांगलंच चर्चेत आहे. देखो, योग्य समय योग्य सब काम होगा और ये सब फालतू के विश्लेषण करने की जरूरत नहीं है. एनसीपी से आएगा तो मेरा ही आएगा. आणि आता घेणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पंकजा मुंडे यांनी वायबसे कुटुंबियांची भेट घेतली. पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्यानं समर्थक पोपट वायबसेची आत्महत्या. वायबसे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. जीव देऊ नका नाहीतर मी राजकारण सोडेन. केवळ राजकारणामुळे असं घडतंय असं मला वाटेल. पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन. शिंदे गटाकडून वरळीमध्ये वर्धापन दिनाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना. महायुतीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा. 33 मतदारसंघासाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती. 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना. विधानसभेसाठी पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूरच्या जागा आम्ही मागणार. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं वक्तव्य. कुणी मोठं झालेलं भाजपला सहन होत नाही. भाजपसमोर सातत्यानं मोठा भाऊ बोलण्याचं धाडस दाखवावं. संजय शिरसाट यांच्या मोठा भाऊ या वक्तव्यावर भास्कर जाधव यांचा टोला. विधानसभा निवडणुकीमध्ये सांगलीत ठाकरे गट 2 जागा लढवणार. ठाकरेंमुळे काँग्रेस राज्यामध्ये 13 खासदारांवर गेली. चंद्रहार पाटील यांचं वक्तव्य. मला असं कळलं की भाजपचे सर्वच आमदार घरोघरी फिरत आहेत. हवी तेवढी ताकद लावा. शिवसैनिक मला दरवाजा तोडून जिंकवेल. मुंबई पदवीधरचे उमेदवार अनिल परब यांचा विश्वास. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा अधिकृत उमेदवार मीच. अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार यांचा दावा. उदय सामंत यांच्या पालिगावामध्ये लागले भाजपचे बॅनर्स. बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है. पालिगावामध्ये लागलेल्या बॅनरवर उल्लेख. बॅनरवर नारायण राणे यांचा फोटो. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मेळाव्याला संपूर्ण क्षीरसागर कुटुंब एकत्र. जयदत्त क्षीरसागर यांचे सख्खे भाऊ रवींद्र क्षीरसागर देखील उपस्थित. 5 वर्षांपूर्वी दुरावलेलं क्षीरसागर कुटुंब पहिल्यांदाच एकत्र. कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा सक्रिय. स्वाभिमानीची 22 आणि 23 जूनला बारामती इथं राज्य कार्यकारिणी बैठक. Brought to you by V-Guard,